किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह हे शेतकरी विरोधी अमेरिका भारत व्यापार करार आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी खान्देश दौऱ्यावर येणार आहेत। सत्यशोधक शेतकरी सभा आणि भारतीय किसान युनियन यांच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी 2 जाहीर सभा होणार आहेत। सकाळी 11 वाजता विसरवाडी तालुका नवापूर, दुपारी 3 वाजता बाल आनंद नगरी साखरी येथे सभा होणार आहे। या संदर्भात आज पत्रकार परिषदेत किशोर ढमाले आणि चंद्रशेखर नलावडे पाटील यांनी माहिती दिली। पावसाची अनियमितता, दुबार पेरणी, पीक विमा कंपन्यांची मनमानी, कर्जमाफी न मिळणे, आयात निर्यात धोरण आणि जमीन अधिग्रहण या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे। या सभांमध्ये करणसिंग कोकणी, रणजित गावित, रुपालीताई पाटील, राजेंद्र बावखे आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत। खानदेशातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। सर्व पत्रकार बांधवांना आणि प्रिंट मीडियाच्या सर्व मीडियाच्या लोकांना माझा नमस्कार। आमचे नेते राकेशजी टिकैत हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत हा महाराष्ट्र दौरा चालेल। प्रामुख्यानं हा खानदेश आणि मराठवाड्यामध्ये दौरा आयोजित केलेला आहे। यातील पहिली सभा ही नवापूरमध्ये आहे आणि दुसरी सभा साक्रीमध्ये आहे। 1 तारखेला या दोन्ही सभा होणार आहेत। या सभेमध्ये शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। राकेशजी टिकैत हे राष्ट्रीय नेतृत्व आणि त्यांच्यामार्फत तुम्हाला आता येऊ घातलेली संकट याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। त्या दृष्टीनं आपण सभेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा। सत्यशोधक शेतकरी सभा यांच्यामार्फत हे सर्व सभेचं आयोजन केलेलं आहे। आमचे नेते किशोरजी ढमाले यांनी ह्या सर्व 2 सभांचं प्रामुख्यानं पुढाकार घेऊन नियोजन केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, या सभेला आपण जास्तीत जास्त उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा। या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा फुले कर्जमाफी योजना या 2 योजनांनंतरही अनेक ठिकाणी कर्ज वसुली करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला जुनं नवं करण्याचं प्रथा जी आहे, तर त्या पद्धतीनं कर्ज हे मागच्या पानावरनं पुढच्या पानावर चालू आहे। निरनिराळ्या अटी शर्तींमध्ये हे कर्जमाफी नेहमीप्रमाणे अडकवण्यात आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मागच्या कर्जमाफीप्रमाणेच फडणवीस साहेबांचे आकडे सुरू झालेले आहेत आणि हे आकडे हे कमी जास्त नेहमीच होतात। कधी 32,000 कोटी जाहीर करून प्रत्यक्षात 19,000 कोटींपर्यंतच कर्जमाफी केल्याचेही आपल्याला सर्वांना माहिती आहे। तर त्यामुळे या कर्जमाफीच्या आकड्यांवरती जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही। हे तशा अर्थानं मराठीत म्हणे लबाडा घरचा आवाज नाही, जेवल्याशिवाय काय खरं नाही, तर तशाच पद्धतीनं आहे। आणि मागच्या कर्जमाफीच्या वेळेसच आम्ही सांगितलेलं आहे की हे कर्जमाफीचे आकडे, त्याच्यात लाभधारकांचे आकडे सतत बदलत असतात आणि अटी शर्तींमुळे प्रत्यक्षात किती जणांना लाभ मिळणार आहे याचे आकडे शेवटी जाहीर होतील तेव्हा आपण बघूयात। रतन खत्रीच्या आकड्यावर विश्वास ठेवावा आणि फडणवीसांच्या आकड्यावर विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती मात्र नक्कीच आहे। गेल्या 12 वर्षात आपण हे सातत्यानं अनुभवलेलं आहे। सत्य की जय।